ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 3. विभिन्न देवतेची उपासना आणि भगवत भक्तीचे महात्म्य. श्री शुकदेव परीक्षितास सांगतात, मृत्यू समय जवळी येता कोणत्या कार्याची करावी पूर्तता हाच आपुला प्रश्न होता. याचे उत्तर मी दिले. परंतु ज्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण असता त्यांची पूर्तता कोणासी भजता सांगतो मी तुम्हास आता लक्षपूर्वक ऐकावे. ब्रह्मतेजाची इच्छा असणाऱ्याने ब्रह्मदेवास पूजणे, इंद्रियांची विशेष शक्तीची इच्छा असणाऱ्याने इंद्रास पूजणे. ज्यास वाटे लक्ष्मीची व्हावी प्राप्ती ते दुर्गेस पूजती, तेज प्राप्तीची होण्यापुरती अग्नी पूजावा. वीरता इच्छती जे प्रभावशाली पुरुष त्यांनी पूजावे रुद्रास. पुष्कळ अन्नधान्याची इच्छा ज्यास अदितीस त्यांनी पूजावे. राज्याची अभिलाषा धरली ज्याने पूजावा विश्वे देव त्याने. प्रजेची अनुकूलता इच्छिणाऱ्याने साध्य देव पूजावा. दीर्घायुष्याची जे इच्छा बाळगती ते अश्विनी कुमारांची पूजा करीती. पुष्टीची जे इच्छा करीती ते पूजती पृथ्वी व आकाशाला. सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वास पूजणे, पत्नीची प्राप्ती करणे साध्य होई उर्वशीच्या पूजेने. सर्वांचे स्वामी होण्या ब्रह्मदेवाची करावी आराधना. यशाची प्राप्ती होण्या पूजावा यज्ञ पुरुष. अपार संपत्ती प्राप्त होण्याकरता पूजावी वरुण देवता. विद्येच्या प्राप्ती करता भगवान शंकर पूजावा. पती पत्नीत प्रेम राखण्या पार्वतीची करावी उपासना. धर्माचरणात प्रगती होण्या करावे पूजन भगवान विष्णूचे. रक्षण करण्या वंश परंपरा पूजावे पितरा. पिडेपासून रक्षण करा यक्षाला पूजून. बलवान होण्या मरुद्गणाची, राज्यासाठी देवांची. मन्वंतरांचे जे अधिपती असती त्यांची आराधना करा. जादू टोण्यासाठी निरुतेची, विविध उपभोगाकरिता चंद्रदेवतेची. प्राप्ती होण्या निष्कामतेची पूजावा परमपुरुष नारायण. जया मानला देव तो पूजिता आहे. परिदेव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी. जया मानली भक्ती जेतेची मोठी. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले. तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे. गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. जय जय रघुवीर समर्थ. जे बुद्धिमान पुरुष आहेत, मुमुक्षु कामनायुक्त अथवा कामनारहित, त्यांनी भजावा पुरुषोत्तम भगवंत भक्तियोगयुक्त आराधनेने. प्रेमी भगवत भक्ताची संगती, भगवंताच्या अविचल प्रेमाची प्राप्ती. सर्व उपासकांनी या मार्गाची स्वीकृती, यातच सर्वश्रेष्ठ हित असे. ऐशा पुरुषांच्या संगतीतून ज्या भगवत लीला कथांचे कथन, त्याने असे प्राप्त दुर्लभ ज्ञान त्या ज्ञानाचा महिमा सांगतो. या ज्ञानप्राप्तीची ऐशी महती, संसार सागरातील त्रिगुणमय तरंगाची शांती. हृदय शुद्ध होऊन आनंद अनुभवती, इंद्रियांची विषयावरील निरासक्ती. भक्तियोग होणे प्राप्त, हा मोक्षाचा मार्ग सर्वसम्मत. भगवत कथाची गोडी असता चाखत, निश्चित दृढ होई भगवत प्रेम. हरि ओम तत्सत.